यश स्वयं स्वभावाप्ति प्रभावे कृष्णकर्मणः तस्मै सज्ञानरूपाय नमोऽस्तु परमात्मने। यश म्हणजे ज्याला कृष्णकर्मणः अभावे संपूर्ण कर्माचा अभाव असताना स्वभाव आपती स्वभावाची प्राप्ती झाली आहे, तस्मै संज्ञान रूपाय त्या परिपूर्ण ज्ञानरूपी परमात्मने म्हणजे परमात्मा देवाला नमः असतो नमस्कार असो। काय सांगितलं यामध्ये? स्वयं शब्द आलेला आहे। स्वयं शब्द काय सांगतो? स्वतः कार्य झालं हे सांगितले यामध्ये। मग काय कार्य झालं ते? ज्यांना स्वतःच स्वभावाची प्राप्ती झालेली आहे, म्हणजे जरी तिथं निमित्त काय सांगितलंय, हेतू संपूर्ण कर्माचा अभाव झालेला असताना त्याचं निमित्त असताना काय सांगितलं? स्वभावाची प्राप्ती झालेली आहे। मग स्वभावाची प्राप्ती ही स्वतः झालेली आहे, तर हा स्वयं शब्द काय सांगतो? कृष्ण कर्मणः अभावे ह्या निमित्ताकडे पाहत नाही, उपादान सांगितलं। कारण प्रत्येक जीवामध्ये स्वभाव विद्यमान आहे, मग त्याची प्राप्ती काय होणार आहे? तर पर्यायाच्या अपेक्षेने सांगितलं तर प्रगटीकरण झालं आहे, त्याचं काय झालं? विकास झाला। मग त्याला आपण म्हणतो पर्याय प्रगट झालं। पण प्राप्ती हा शब्द काय सांगतो? प्राप्ती म्हणजे नसलेलं प्राप्त झालं असं नाही। जसं आपण तिसरी गाथा पाहतो ना समयसारची, एतनिच्छे गो, गत हा शब्द प्राप्तकडे लागतोय, पण गत हा शब्द असलेला, तसं प्राप्ती हा शब्द असलेला म्हणजे स्वभाव आहेच। ज्याला स्वभाव आहे हे समजले तर तो पर्यायात आनंद भोगतो, हे ह्याच्यामध्ये गर्भित आहे। म्हणजे आपला आनंद आपल्याला कसा भोगायचा हे कळत नाही, कारण त्याने असलेल्या स्वभावाकडे पाहिलं नाही। म्हणजे एखाद्या लहानपणापासून मुलाने किंवा मुलीने शरीरावर कुठं काय काय व्यंजन म्हणजे लक्षणं आहेत हे पाहिलंच नाही कधी, आणि मोठा झाल्यानंतर मग तो बाहेर फिरू लागल्यानंतर तेव्हा सगळे म्हणतात शरीराची किती चांगली लक्षणं आहेत। मग तो काय म्हणतो, मला काहीच माहित नाही आता कुठं तीळ आहे कुठं काय आहे हे मी पाहिलंच नाही, आता तुम्ही सांगितल्यावर माझं सौंदर्य कळलं मला, म्हणजे मी माझ्या डोळ्याने पाहिलं नाही। मग तसं आपलं सौंदर्य आत्म्याचं आहे, पण त्याला पाहिलंच नाही। कसं आहे आत्म्यात? जाणलं नाही, अनुभवलं नाही। मग ते आचार्य दाखवून देतात। मग त्याला उदाहरण एक दिलं ना समयसारमध्ये, की मूठ झाकून झोपलेला एक मनुष्य, पण मुठीत काय ठेवलंय त्याने? सोनं ठेवलंय, आणि म्हणजे तो झोपताना त्याला माहिती की हे सोनं आहे याच्यामध्ये, पण उठल्यानंतर त्याची मूठ तशीच बंद आहे। आणि जेव्हा मग कोणाच्या तरी हातात सोनं पाहतो, मग त्यावेळेस एकदम त्याच्या लक्षात येतं की माझ्या हातात काय आहे? सोनं आहे। म्हणजे त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्या हातातल्या सोन्याचं भान आलं। तसं या ठिकाणी भगवंताकडे पाहिल्यानंतर आपल्या स्वरूपाचं भान आलं। मग तसं या ठिकाणी सुद्धा काय सांगितलं की आज जो आपण पाहतो दिवस, रक्षाबंधन म्हणा किंवा राखी पौर्णिमा, जे नाव दिलं त्याला, मग त्यावेळेस सुद्धा आपण त्या 700 मुनींच्याकडे पाहिल्यानंतर ते कसे साधना करतात, ते कसे आपल्या रत्नत्रयामध्ये परिपूर्ण आहेत, आणि अनुकूल प्रतिकूल परिस्थितीचा त्यांच्यावर काही परिणाम होत नाही।
म्हणजे ते तटस्थ आहे. त्यांना पाहून आपल्याला आपल्या स्वरूपाचं भान आलं. म्हणजे हा दिवस काय सांगितलं? रक्षाबंधन. म्हणजे काय सांगितलं? संरक्षण करण्यामध्ये कटिबद्ध हो. रक्षाबंधन. बंधन म्हणजे बद्ध. बंधन म्हणजे बांधलेलं नाही. नाहीतर दोरा घेतून बांधतो हाताला आणि मग म्हणतो झालं आज आपलं राखी पौर्णिमा, रक्षाबंधन, चांगला सण साजरा झाला. तर बांधायचं नाही, सोडायचंय हे सांगितलं ते. स्वतंत्रता सांगितली. रक्षाबंधनाने स्वतंत्रता सांगितली. म्हणजे तू स्वतंत्र स्वरूपात राहिला तर तुझं रक्षण आहे. पराकडे पाहत राहिला तर रक्षण नाही. म्हणजे दुःख आकुलता. म्हणून सतत तू स्वतःकडे पहा. तर काय होत आहे? रक्षाबंधन होत आहे. हे काय अवघड नाही. म्हणून काय सांगितलं? जर तू आतले परिणाम ढासळले तर रक्षण नाही, आणि परिणाम जर जाग्यावर असतील, व्यवस्थित असतील तर तुझं रक्षण आहे. मग तुला देवाची पण गरज नाही. नाही तर सारखं काय म्हणतो की सीतेला तर अग्निकुंडाचं जलकुंड करायला देव आले आणि पांडवांना वाचवायला कोण आले नाही? ते तर मुनी होते. मग त्यावेळेस त्यांच्या अंगावर एवढे दागिने घातले, कसले लोखंडाचे, अग्नीने तापवले. मग किती ते जळत होते, किती त्यांना त्रास. रत्नत्रयधारी असून त्यांना कोण वाचवायला आले? रक्षणाची गरज काय? मोक्षालाच जायचंय ना. मुक्त आहे, तो स्वतंत्र आहे. स्वतंत्र आत्म्याला पराची गरज नाही. मग 3 पांडव तर गेले मोक्षाला. काही गरज पडली का कुणाची? देवाची वगैरे रक्षणाची? मग म्हणतो त्या दोघांना तर उपयोग झाला असता. नकुल आणि सहदेव मोक्षाला गेले नाहीत, त्यांना तर उपयोग झाला असता. असं काही नाही की देव आल्यानंतर त्यांचं उपसर्ग दूर केल्यावर मग ते मोक्षाला गेले असं नाही. हे परिणाम आतले आहेत प्रत्येकाचे. देव येऊ देत नाही तर न येऊ देत, उपसर्ग दूर होऊ देत अथवा न होऊ देत, हा सर्व शरीराचं खेळ आहे. कर्माचा खेळ म्हणून सांगितलं. कृष्ण कर्म अभावी. संपूर्ण कर्माचा अभाव झालेला असताना म्हटलं. अंगबाह्य सांगितलंय, पण अंग प्रविष्ट कसं वाचायचं त्यामध्ये? पूर्ण लक्ष आत राहिलेलं असताना, म्हणजे शुद्धोपयोगात असताना. कृष्ण म्हणजे पूर्ण अखंड आत्म्याचं काय केलेलं आहे? आश्रय घेतलेला आहे. म्हणून त्या ठिकाणी अखंड फळ काय मिळालं? न तुटणारं अनंत वैभव, म्हणजे अनंत चतुष्टय. म्हणजे पुन्हा संसारात येणार नाही. मग अशा प्रकारची ही स्थिती कशाने होते? तर केवळ स्वतःच्या परिणामाने. म्हणून रक्षण करणारा दुसरा तिसरा कोणी नाही, हे समजलं. मग त्या 700 मुनींनी आपल्याला बोध काय दिला? प्रत्येक मुनी साधनाच करत होते आणि निरपेक्ष होते. त्यातले एकही मुनी अपेक्षा करत नव्हते की आम्हाला कोणीतरी दयेने प्रेरित होऊन वाचवायला यावं. म्हणजे आमचं एवढं सगळं दुर्दशा बघून दया यावी लोकांना, आणि मग आम्ही दयेची पात्र. कशासाठी? शरीरासाठी, याचनासाठी, 10 प्राणाला वाचवण्यासाठी. असं नव्हतं त्यांचं. म्हणूनच त्यांना जबरदस्त निमित्त भेटलं विष्णुकुमार म्हणून. कारण सगळे भित्रे होते ना, बाकीचे श्रावक सगळे. कोण याच्या नादी लागावं, काय चाललंय एवढं फक्त बघत राहिलेत, आणि सगळे आपले दरवाजे बंद करून आपल्याला उपद्रवलं. मस्त आत बसलेत सगळे, 700 मुनींना बाहेर सोडून. मग त्यावेळेस कोण रक्षण करणार 700 मुनींना? श्रावक तर सगळे आता हताश झाले. आपण काही करू शकत नाही, यांच्या पुढे काही आपलं चालत नाही. तो राजा झालाय 7 दिवसासाठी. त्यांनी राज्य मागून घेतलंय ना, म्हणजे नरमेध यज्ञ करायचंय आणि त्यासाठी हे राज्य मागून घेतलेलं. म्हणजे खुश झाल्यानंतर ते वचन देतो आणि त्या वचनाने काय काय अनर्थ होतो.
लक्षात घेण्यासारखं. कैकेयीचं सुद्धा कसं घडलं की कैकेयीला सुद्धा दशरथाने वचन दिलेलं आहे. काय? वर माग म्हणून. ते प्रसंग पडलाय असा. खुश झाल्यानंतर मनुष्य काय काय बोलेल करणार आणि मग त्यावेळेस सगळं काही समर्पित करायला तयार असतो. मग ती पण हुशार असते. मला प्रसंगानुसार मी मागितल्यानंतर द्या म्हणते. आणि काय मागितलं तिने? भरताला राज्य द्यायचं. 14 वर्ष रामाला वनवासात आणि भरताला राज्य. कारण भरत इतका वैरागी होता. त्याची पूर्वभाऊ जर पाहिलं तर तो तर दशरथाबरोबरच निघाला होता दीक्षा घेऊन. ते आईने मोहाने काय केलेलं आहे, त्याला कसं तरी गुंतवायचंय, बंधनात टाकलं. म्हणजे ती खरी आई आहे का? मुक्त व्हायला निघालाय आणि त्याला बंधनात टाकलं. तो कोणाच्या बंधनात राहणारा आहे का? राहणारा नाहीये. मग त्यावेळेस काय घटना घडली की तो राम ज्या हत्तीवर बसून आलेला होता लंका विजय झाल्यानंतर, तोच हत्ती आता उधळलाय. सगळं दरवाजे वगैरे फोडून सगळे अगदी कुठं आहे काय कशाला धरबंद नाही असा तो इतका उन्मत्त होऊन वागतोय. आणि त्यावेळेस काय घटना घडली? कोणाच्याही वश होत नाहीत. खूप जणांनी प्रयत्न केले आणि शेवटी फक्त भरताकडे नुसती दृष्टी गेली हत्तीची, एकदम तो शांत झाला. काय केली त्यांनी? जादू काय केली? भरताने तिकडं पाहिलं सुद्धा नाही काय चाललंय आणि काय घडलं. पण भरताला पाहताच त्याला जाती स्मरण झालं. मग त्याचं कारण काय तर पूर्वभवामध्ये 6व्या स्वर्गात हे दोघे होते आणि पक्के मित्र होते. मग ते आपण डायरेक्ट काय सांगतो नेहमी की मुनी हत्ती झाले. कोणते मुनी? ज्यांनी स्तुती ऐकून घेतली खोटी. पण ते मुनी 6व्या स्वर्गात देव झाले आणि हे पण 6व्या स्वर्गात देव झाले, इंद्र झाले दोघे पण आता त्याचं फळ निश्चित आता उद्याला आले. तो स्वर्गातून आलेला हत्ती झालेला हाजी आणि हा भरत झाला. मग तिथं एवढी त्यांची मित्रता, ते सगळं पाहून एकदम त्याचं हृदय हे झालं की मी काय झालो आणि हा काय झाला. दोघे एका ठिकाणी असतात. ते सगळं मुनीचं पण भाव आठवला. मग एवढा पश्चाताप झालेला आहे की आता उन्मत्तपणा गेला निघून. केव्हा गेला? स्वभावाचं भान आलं. तसं यश स्वयं स्वभाव. काय सांगितलं? ज्याला स्वतः स्वभावाची प्राप्ती म्हणजे असलेला स्वभाव जाणीवेत आला, सगळं संपलं. तिथं विकार विभाव वगैरे काही राहिलं नाही. कशाला राहतंय तिथं कर्म? आपण उलट काय लावतो, कर्माचा अभाव झाल्यावर स्वभावाची प्राप्ती झाली असं म्हणतो. पण काय सांगितलं की त्या भरताला पाहिलं की त्याला आपल्या स्वरूपाचं भान आलं. त्याला राज्य पाहिजे असं नाही, राज्याच्या लोभाने त्याने तसं केलं नाही, पण परिणती पाहिली. त्याच्या परिणतीचं हे फळ आणि माझ्या परिणतीचं हे फळ तुलना केली तर मग स्वभावाच्या योग्यच आपण परिणाम केले पाहिजे हे त्याला लक्षात आलं. म्हणजे हे लक्षात येणं म्हणजे प्राप्ती. म्हणजे वेगळं नाही, आहे तो स्वभाव जाणला. जसा आहे तसा स्वभाव जाणीवेत आला. किंचित मात्र आता तिथं काही गडबड नाही. केव्हा गडबड होते? कुठला तरी विभाव प्रविष्ट झाला की गडबड होते. मग फक्त तेवढाच विभाव प्रविष्ट झाला होता की छान तपस्वी आहात, महान आहात, आमच्या घराला पाय लागले, तेवढं ऐकून घ्यायला एवढे उत्सुक आम्ही, काय फळ भोगावं लागतंय त्याचं, हत्ती व्हावं.
म्हणून आता तू फक्त स्वभावाची साधना कर. परलक्ष केलं की अशी दुर्दशा हो. निंदा केली की तिथून दूर जातो आणि स्तुती केली की जवळ येतो. ह्या दोन्हीच्या अतीत तू फक्त स्वभावाला जा. फक्त एक स्वयं स्वतःची आत्म्यामध्ये साधना कर. किंचित मात्रही तुझी दुर्दशा होणार नाही. दुर्दशा कशाने होते? पराकडे पाहिलं की दुर्दशा होते. म्हणून आता मला परलक्ष करायचं नाही, स्वलक्षामध्येच राहायचं आहे. स्वलक्षात राहिलं तर काय होत आहे? स्वभावाची प्राप्ती. यश स्वयं स्वभावा. म्हणून स्वयं आहे, स्वभाव हा स्वयं जसा आहे तसाच आहे. जेवढा आहे तेवढाच आहे. कमी पण नाही आणि जास्त पण नाही. सातशे मुनींना काय कमी झालं होतं? जेव्हा नाका तोंडा सगळीकडे धूर घुसला होता त्यावेळेस त्या मुनींच्या मध्ये काय कमी पडलं होतं? आपण हाय हाय करतो, म्हणतो किती बेहोश झाले, किती विकल झाले. बरं झालं सगळ्यांनी दरवाजे उघडून टाकले एक साथ. ज्या श्रावकांनी सगळे दरवाजे बंद करून टाकले होते. म्हणजे ज्यावेळेस आपली स्थिती चांगली असते त्यावेळेस सगळे जय जय करणारे असतात. ज्यावेळेस आपली स्थिती चांगली नसते त्यावेळेस सगळे पळून जाणारे असतात. कोण नसतं काय खरं. हे सगळे दरवाजे लावून बसले आणि आता मुनी वाचलेत आणि खूप त्यांचं जे यज्ञ बंद झाले एवढं कळलं की पटापट सगळे श्रावक हजर जय जयकार करायला. म्हणजे केव्हा दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए. दुनिया झुकते पण केव्हा? जी आपली पात्रता प्रगट झाली. पण आपली पात्रता प्रगट होत नाही आणि तिथं फक्त काय म्हणतो, यांनी मला असं केलं, तसं म्हटलं, तसं दरवाजे लावून टाकले, आमच्याकडे कोणी बघितलं नाही. असं जर उपयोग तिकडे दिला असता तर प्रत्येकाविषयी प्रत्येक निमित्ताला दोष दिला असता. पण उपादानाकडे पाहिले तर कार्य सहज प्रगट झालं. म्हणून आम्ही उपादानाकडे पाहायचं. जर आम्ही उपादानाकडे पाहिलं तर किंचित मात्रही दुर्दशा होत नाही. मग त्यावेळेस आता अपराधी पकडले गेले. काय त्यांचा कट होता. विष्णुकुमार मुनी नसते तर त्यांचा अपराध, ज्यांनी अपराध केलाय म्हणजे ज्यांनी पाप बंद केलेलं आहे यज्ञ करण्याचं, मग त्याचं कार्य व्यवस्थित सुरू राहिलं असतं आणि मग त्याचं पाप उघडकीला आलं नसतं की नाही. विष्णुकुमार मुनी होते म्हणून उघडकीला आलं की नाही. सांगा अथवा न सांगा. काय? पापाला तुम्ही सांगा अथवा न सांगा, उघड करा अथवा न करा, कबूल करा अथवा न करा, पण त्याचं फळ सांगून देतात. प्रदर्शन कुठं होतंय? जेव्हा त्याचं फळ भोगतं तेव्हा त्याचं प्रदर्शन होतं. म्हणून कुठं प्रदर्शन झालं? केवळ ज्ञान झालं सुकौशल मुनींना, तिथं त्या वाघिणीच्या पापाचं प्रदर्शन झालं. झाकून राहत नाही पाप. त्याच भवामध्ये लगेच तिचं प्रदर्शन, त्याच अंतर्मुहूर्तामध्ये. वेळ पण लागला नाही. नरकाचं दुःख भोगायला लागेल ते प्रदर्शन वेगळं, पण इथून सुरू झालं ते पाप उघडकीला येईल. चोर पकडले गेले, इथंच त्यांना शिक्षा मिळाली ना. पुढे तर मिळणारच, पण इथंच सगळं प्रगट झालं. मग पकडले गेले नाही तर प्रगट होत नाही असं नाही समजायचं. पकडले जाऊ अथवा न जाऊ, पण त्या क्षणापासून त्याला दुःख भोगावं लागतं. हेच त्याचं प्रदर्शन आहे. कुठल्या ना कुठल्या रूपात ते दुःख भोगतच राहतं. आणि अशा दुःखात आम्ही इतके अभ्यासी झालोय की ती तशा प्रकारचं दुःख प्राप्त झालं तरी पुन्हा तशा प्रकारचे कर्म करायला, म्हणजे तशा प्रकारचे पाप करायला आम्ही तयार असतो. कारण अजून आम्हाला
त्या पापाच्या फळातून एवढी उपरती झाली नाही, विरक्ती झाली नाही, म्हणून पुन्हा पुन्हा तेच पाप कर्म करते. म्हणून ते भजनात म्हटले की नाही, अविरत कषाय अरुयोगो से नित कर्म के बंद किए, नरको में ऐसी मार सही, जो गुजरा जमाना भूल गया, चेतन को मिला जब नर्तन तो फिर होश में आना भूल गया, इस हाट में बारा बाट हुआ, इस हाट में आना भूल गया. अविरत कषाय अरुयोग, सगळे सांगितले ना बंधाची कारण. मिथ्यात्व, अविरती, कषाय, योग ह्यांच्या कारणाने काय केलेलं आहे, हे सदैव कर्म बंद केला ह्या जीवाने. मग त्याच्यातून तो काय होतो, नरकात वगैरे जातो. नरको मी ऐसी मारसही, जो गुजरा जमाना भूल गया. हे फार महत्वाचं समोरचं वाक्य आहे की नरकात गेल्यानंतर म्हणतो हाय हाय नाही परत असं कधी पाप करणार. आणि वर आला मनुष्य झाला की गुजरा जमाना भूल गया, पुन्हा नरकात जाण्याच्या योग्यच पाप कर्म कर. म्हणजे सदैव ही आपली अशी स्थिती चाललेली आहे की ज्या पापाचं फळ लगेच अंतर्मुहूर्तात भोगतोय तरी सुद्धा पुन्हा तशा जातीचं पाप करायला तो तयार होतो. म्हणजे किती कठोरता आपल्या परिणामामध्ये. हेच इथं सांगितलं, रक्षाबंधन तुझं कसं होणार, म्हणजे तू आपलं संरक्षण कसं करणार. संरक्षणामध्ये तू कटिबद्ध नाही. गाड्या इकडून तिकडे जाताना म्हणतात एक इकडून जायचं आणि एक तिकडून यायचं असा मार्ग केल्यामध्ये त्यांनी काय घातलंय, विभाग केला. मग तशा प्रकाराने ऍक्सिडेंट कमी व्हावेत म्हणून मग तशा पद्धतीने ही योजना केलेली आहे. पण एवढं करून सुद्धा काय होत आहे, ते खरं संरक्षण नाही. ज्याचं आयुष्य संपले तो येतोच परत त्याच्या खाली. जसं सांगितलं ना ते चहकती चेतनामध्ये ती घटना आली आहे, ती रेल्वे सुपरफास्ट. आणि मग त्यावेळेस काय होत आहे, पती पत्नी चालले होते रुळावरून आणि त्या 3 महिन्याचं बालक त्या पत्नीच्या हातात होतं. आणि खूप वेळ हात आता अवघडून आला म्हणून पतीच्या हातात ते बाळ दिले आणि पती पुढे पत्नी मागे आणि असं चाललंय. आणि तिकडून सुपरफास्ट आले. काय झालं कळलं सुद्धा नाही. पती चालतच राहिलाय पुढं, त्यांनी मागं सुद्धा पाहिलं नाही. खूप काही थोडंसं अंतर गेल्यानंतर मागं पाहिलं, पत्नीच नाही. काय झालं म्हणून थोडं सुद्धा काही मागूस लागलाच नाही. काय घटना घडली कळलं नाही. मग तो माघारी फिरला बघायला काय झालं म्हणून. बघितलं तर कुठं मांसाचे थोडे थोडे तुकडे दिसले. पण त्याच्यावरनं पत्नीचेच म्हणून कसं ओळखू येणार. परत अजून पुढे गेला तर पत्नीच्या साडीचे थोडेसे तुकडे दिसले. मग त्याच्यावरनं निर्णय झाला. पण शेवटी काही जरी प्रयत्न केला तरी कुठं काहीच कळलं नाही काय झालं ते. फक्त अनुमान लावलं की ह्यातच कट झाली. म्हणजे त्या बालकाला क्षणापूर्वी फक्त दिलं होतं त्या पतीजवळ. त्या बालकाचं आयु केवढं होतं, तो वाचायचा होता म्हणून तो पतीजवळ दिला. म्हणजे संरक्षण कुठं, त्या बाळाला कोण संरक्षण द्यायला बसलंय. पण त्याने पुरभवात तसं संरक्षण करून आलाय. कोणाला त्यांनी हिंसा केली नाही, मारलं नाही, त्रास दिला नाही. त्याचं फळ त्याला मिळालं पतीनिमित्त मात्र. मग तशी दुसरी घटना काय सांगितली की त्या सुपरफास्ट खाली काय झालं, म्हणजे एक पटरीवरून 50 वर्षाची बाई चालली होती आणि केव्हापासून घोषणा चालली होती स्टेशनवर की सुपरफास्ट येत आहे, प्रत्येक जण सावध राहा वगैरे. पण तिला ऐकू येत नसेल काय असेल, 50 वर्षाची होती.
तिने ऐकलं नाही म्हणा, उपयोग लागला नाही म्हणा, किंवा कान बाहेर काय असेल ते आता निमित्त काही असेल, आयुष संपलंय. करायलंय तर ती पट्टीवर चालत असून सुद्धा, आणि तरी सुपरफास्ट आली तरी तिची मुलगी तिथून ओरडतीये की बाजूला हो, यायला लागली म्हणून. पण ती पण एवढी ओरडली तरी पण त्या आवाजात काही तिला ऐकू गेलं नाही, खूप मोठा आवाज असल्यामुळे. मग शेवटी स्वतः जोरात उडी मारली त्या पट्टीवर तिने, आणि तिला असा धक्का दिला की ती दुसऱ्या पट्टीवर जाऊन पडली. कोण? आई. आणि आता ही स्वतः उलटून आपण परत यावं म्हणून अशी वळली की थोडासा धक्का लागला त्या सुपरफास्टचा तिला, आणि गेली. झालं तिचे तुकडे तुकडेच. म्हणजे ती वाचवायला गेली. तिची आता ह्या वर्तमानात काय दिसेल, तिचे भाव किती चांगले होते. तिने आपल्या आईला वाचवलं, आणि ही मात्र कशी काय गेली वाचवणारी, तर तिचंच म्हणजे ती सावध असून, सांगायचं काय, सावध असून गेली आणि ती बेसावध असून वाचली. हे कोण वाचवणार आहे? आपले परिणाम. म्हणून परिणामाचं रक्षाबंधन, राखी पौर्णिमा दुसरी तिसरी कोणती नाही, तर काय आहे, पूर्ण स्वभावात राहिलं तर त्याचं काय होतंय, राखलं जातंय. नाहीतर म्हणतो माझी आबरू तुम्ही राखा बरं का, उगाच काय माझ्यावर आरोप घेऊन मला माझी बदनामी करू नका. दुसऱ्यावर आपलं नाही ते अवलंबून राखणं, स्वभाव राखणं, हे आपल्या पूर्ण स्वभावाला जाणणं, हे राखी पौर्णिमा. ते जर आम्ही जाणलं तर किंचित मात्र आपली दुर्दशा होणार नाही. म्हणून दुसऱ्या तिसऱ्यावर कोणावर अवलंबून नाही, कोणाला मला शरण जायचं नाही, फक्त ध्रुव स्वभावच मला शरण आहे, एवढं समजून घ्यायचंय. म्हणून काय सांगितलं होतं सकाळी की अकंपनाचार्यांना मान कशाय नव्हता. मान कशाय केव्हा म्हणतो, तुम्ही आमच्याशी बोलत नाही. मग त्यांनी एवढं सुद्धा मनामध्ये हे केलं होतं. चौघे मंत्री आले ना तिथं शास्त्रार्थ करायला, म्हणजे जैन धर्माला पराजित करायचे ना, आपला धर्म श्रेष्ठ दाखवायचा त्यांना. मग त्यावेळेस ते अकंपनाचार्यांनी जाणले ज्ञानाने की हे हित करण्यासाठी आले नाही, किंवा तत्व समजून घ्यायला आले नाही, तर हे काय करायला आले, वादविवाद करायला आलेले आहेत, आणि त्यात जे पराजयाची कथा करतायत. मग त्यांच्याशी बोलणं व्यर्थ आहे. म्हणून सगळ्यांना आदेश काय दिला संघाला, मौन राहा. मौन राहायचा अर्थ कशाने मौन राहा नाही म्हटले, अनर्थ टाळला पाहिजे. मौन राहू, जिथं कशाने मौन राहतो ते काय आहे, अनर्थाला कारण, म्हणजे स्वतःचं रक्षण गेलं त्याच्यात, आपल्याला कशा झालं. पण इथं या ठिकाणी उलट काय, आपण त्यांच्या मान कशाला पुष्टी देण्यासाठी आयतन होऊ नये म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, मौन धरलं. आणि ते ऐकून पण घेणार नाहीत. आणि आपण किती जरी त्यांनी काही जरी केलं तरी आपण शेवटी त्यांना तोंड बंदच होणार आहे त्यांचं. आणखीन जास्त ते चिडून जातील. त्यापेक्षा समजून घ्यायला आले नाही तर बोलायचं नाही म्हणून मौन घेतलं. मग तेच मुनी अकंपनाचार्य त्यांच्या हिताच्या जीवनाला उपयोगी ठरले पुढे जाऊन. ते त्यावेळेस त्यांना खूप चीड आली होती, बोलत नाहीत म्हटल्यानंतर, सगळे देऊन धरून बसलेत म्हटल्यावर. आणि एवढं सुद्धा त्यांनी आरोप लावला त्यांच्यावर की यांना काही येतच नाही, म्हणून त्यांनी आपल्याला बघून गप्प बसलेत आणि अहंकाराने निघून गेलेत. मग अशा रीतीने हे सगळं किती घटना परत निमित्त रूपाने घडतात. ह्या सातशे मुनींच्यावर एवढं काय होतं त्यांचं, दुसरीकडे का नव्हतं गेले, इथंच का आले ते. विद्वान आहेत, प्रसिद्ध आहेत म्हणून आले. हे निमित्तवाद, पुरभवातलं काहीतरी देवाणघेवाण. पुरभवात ह्या सातशेनी त्यांचा कधीतरी पराजय केला असेल, कधीतरी अपमान केला असेल, किंवा आणखीन हिंसा केली असेल, किंवा आणखीन दुसरं काहीतरी दोष दिला असेल त्यांना. असं ह्या सातशेने मिळून त्या चौघांना पिडलं असेल म्हणून ते चौघ ह्यांच्याकडे झाले. आणि शेवटी आता
त्यांनी उत्कृष्ट प्रतिक्रमण करून आपलं स्वतःचं साधलंय ह्या भावात ते मुनी झालेत आणि त्यांचंही आता कल्याण व्हावं म्हणून त्यांना हे निमित्त पडले. म्हणजे चौघांना जी शिक्षा मिळणार होती ती शिक्षा रद्द केली ना ह्या मुनींनी. ते सुद्धा भगवान आहेत, अपराधी नाहीत. असं म्हणून त्यांची शिक्षा रद्द झाली तर ते आता काय झाले, त्यांना शरण आलेत आणि त्यांनी क्षमा केली आणि त्यांना सम्यक दर्शन वगैरे झालंय. म्हणजे ह्याच्यातून त्यांचं कल्याण झालं. म्हणून हे काही गर्वाने केलेलं नाही, हे तर हित होण्यासाठीच केलेलं आहे. पण आम्ही मात्र काय करतो, कशाने मान कशाची पुष्टी करतो. बरं झालं आम्ही बोलत नाही तर एकमेकांशी. मग अशा रीतीने करून काय करतो, कुठेतरी वैर बांधतो. म्हणून आपल्याला ते सर्व नकोय. मग त्याच्यातून आपल्याला काय फायदा करून घ्यायचा आहे की यश स्वयं स्वभावाप्ती रभावे कृष्ण कर्मण तस्मै संज्ञान रूपाय. संज्ञान रूपाय म्हणजे सम्यक ज्ञान स्वरूपाला नमस्कार म्हटलं. मग सम्यक ज्ञान स्वरूपाला म्हणजे फक्त ज्ञान घेतलं नाही तर जिथं भेद विज्ञान होतं त्या भेद विज्ञानाच्या पर्यायाला नमस्कार केला नाही. तर ज्ञान आहेच ध्रुव स्वरूप सुंदर म्हणून त्याला सम्यक ज्ञान. पर्यायकडून पाहिलं तर लगेच आपल्याला दिसते भेद विज्ञान. पण ध्रुव पाहिलं तर ध्रुवातच नसतं, तर ध्रुवात ज्ञानाची पवित्रता नसती तर पर्यायात प्रगट झाली असती का. ज्ञान ज्ञानात राहिलं, ज्ञानाचं सील म्हणतो. पण आहेच ना मुळात ज्ञानच तसं आहे, सम्यक ज्ञान स्वरूप. म्हणून तस्मै सिद्धात्मने नमः, परमात्मने नमः. मग त्या सिद्धात्म्याला, त्या परमात्म्याला, सम्यक ज्ञानाला नमस्कार केला. नमस्तु परमात्मा. मग त्या परमात्म्याला नमस्कार असं म्हणजे काय, परमात्मा उत्कृष्ट आत्मा. उत्कृष्ट आत्मा प्रत्येकाचा आहे म्हणून कुठला नमस्कार झाला, अद्वैत नमस्कार झाला. द्वैत नमस्कार तर खूप वेळ केले, ते भगवान आम्ही भक्त. पण अद्वैत नमस्काराने कल्याण होत आहे, स्वभावाला जाणण्याने कल्याण होते. हे आपण समजून घेणं आवश्यक आहे. आणि ते समजले की परमशांतीला सहज प्राप्त होत. मग त्या 700 मुनींनी न विष्णुकुमार मुनींचं अभिनंदन केलंय, न श्रावकांना हीन लेखलेला आहे, न बलीला दोष दिलेला आहे. जसं आम्ही पूर्वी होतो तसंच आत्ताही आहे, तसंच पुढे असणार. आत्मा जसा आहे तसा. पण अनुकूलता प्रतिकूलता काही प्रतिभासित होत. जसा स्वभाव आहे तसं फक्त जाणीवेत घेतलं आणि परम शांतीला प्राप्त.